थंडीमध्ये एकदम छान ग्लोईंग आणि हायड्रेटिंग मेकअप कसा करायचा हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता थंडी आली म्हणली की सगळ्यांचं एक कंप्लेंट असतं की आमचा मेकअप केला ना तरीही चांगला दिसत नाही, खूप जास्त ड्राय दिसतो किंवा खूप जास्त केकी दिसतो। तर थंडीमध्ये नेमका मेकअप कसा करावा, तर आज स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण ट्युटोरियल आज दाखवणार आहे की थंडीमध्ये तुम्ही मेकअप कसा करू शकता, कोणते प्रोडक्ट तुम्हाला वापरायला पाहिजे। आणि आज जो मी हा मेकअप दाखवते तो तुम्ही वेस्टर्न लुकवरती सुद्धा करू शकता आणि इंडियन आउटफिटवरती सुद्धा करू शकता। त्यामुळे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की थंडीमध्ये मेकअप कसा करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण व्हिडिओच्या शेवटला आज पण भरपूर सबस्क्रायबर शॉर्टआउटची नावं आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणवती। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ किती वाजता आलेला आहे। मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर आपण करतो हे सगळ्यांना माहीत आहे, आणि जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करा हे सांगत असते। पण बऱ्याच वेळेस मी स्किन केअर आधी करते आणि मग मेकअप ट्युटोरियल तुम्हाला दाखवते। तर आज अगदी सुरुवातीपासून आपण करूया। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, फेस वॉश झालेला आहे, ठीक आहे। आता मी स्किन केअर मेन म्हणजे तुम्हाला हे सांगते आधी की स्किन केअर का करायचं थंडीमध्ये, तर स्पेशली अजिबात स्किप करायचं नाही आहे, कारण थंडीमध्ये काय होतं ना, खूप जास्त स्किन ड्राय असते, बरोबर आहे। आणि जर तुम्ही स्किनला छान असं हायड्रेशन दिलं नाही आणि डायरेक्टली जर तुम्ही मेकअप करायला लागला तर मेकअप झाल्यानंतर तो परत थोडासा ड्राय दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे तो केकीसुद्धा दिसतो। त्यामुळं स्किन केअर करायचं आहे, छान मॉइश्चरायझर आता आपण लावून घेणार आहे। सगळ्यात पहिला फेस वॉश, कधीही चेहरा स्वच्छ धुवायचा, म्हणजे चेहऱ्यावरती कोणतंही डर्ट नसायला पाहिजे। घाम आलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती मेकअप करताय तरीही मेकअप चांगला दिसणार नाही। त्यामुळे आधी सगळ्यात पहिला फेस वॉश माझा झालेला आहे। मी कोणता फेस वॉश वापरते तर मी एथिग्लोचा फेस वॉश करंटली वापरत आहे, खूप छान आहे। नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही वापरू शकता, ऑइली स्किनसाठी सुद्धा खूप चांगला आहे, ड्राय स्किनसुद्धा वापरू शकतात, पण क्वांटिटी थोडीशी कमी वापरायची आहे, कारण हा थोडासा एक्सफोलिएटिंग फेस वॉश आहे। क्वांटिटी कमी वापरायचं आहे आणि खूप जास्त रब करायचं नाही आहे, ठीक आहे। नॉर्मल स्किन, ऑइली स्किनसाठी तर खूप छान हा फेस वॉश आहे, ओके। तर आता फेस वॉश माझं झालेलं आहे। त्याच्यानंतर मी काय लावणार आहे, मॉइश्चरायझर। बरेच जण विचारतात की टोनर लावायचा की नाही, तर थंडीमध्ये मी टोनर शक्यतो अवॉइड करते, कारण टोनर जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल, खूप जास्त ऑइली येतं, तर तुम्ही टोनर नक्की वापरा, कारण टोनर लावल्याने पोर्स थोडेसे कमी श्रिंक होतात आणि जास्त घाम येत नाही। पण माझी स्किन टाईप नॉर्मल आहे आणि थंडीमध्ये तसंही थोडंसं ड्रायनेस वाटत असतं, त्यामुळे टोनर मी स्किप करत आहे। जर तुमची खूप जास्त ऑइली स्किन असेल तर तुम्ही टोनर लावू शकता। तर आता मी काय करणार आहे, मॉइश्चरायझर। तर मॉइश्चरायझरसाठी हा ड्यू सॉफ्ट प्रीमिया हा मॉइश्चरायझर मी यूज करत आहे। तुमच्याकडे जे पण मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही वापरू शकता। मी हा रिसेंटली घेतलेला आहे आणि मला खूप आवडतो, खूप मस्त आहे, हायड्रेशन ह्याचं एक नंबर आहे। आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलली होती की मला खूप आवडलेला आहे। थोडासा महाग आहे पण इट्स वर्थ इट। आता मॉइश्चरायझर हे खूप छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि कधीही स्किन केअर प्रोडक्ट्स जेव्हा तुम्ही यूज करता, फॉर एक्झाम्पल मॉइश्चरायझर वगैरे तुम्ही यूज करता, छान त्याला मसाज करायचं, म्हणजे कसं मस्त ग्लो येतो स्किनवरती आणि खूप मॉइश्चरायझर लावल्या चेहरा हायड्रेटेड दिसतो, ठीक आहे। त्यामुळं मॉइश्चरायझरला खूप छान मसाज करायचं आणि त्याला मुरू द्यायचं। ओके, मॉइश्चरायझर माझं लावून झालेलं आहे। आता मी व्हिडिओ शूट करत आहे, मी कुठंही बाहेर जाणार नाही आहे, म्हणून मी सनस्क्रीन लावत नाही आहे, पण तुम्ही जर बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावायचंच आहे। आता ह्याचा क्रम तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी फेस वॉश करायचा, स्टेप नंबर 1 फेस वॉश। त्याच्यानंतर स्किन ऑइली असेल तर टोनर वापरू शकता, जर ऑइली नसेल तर स्टेप 2 ला तुमचं येणार आहे मॉइश्चरायझर। ऑइली स्किन असेल तर पहिला फेस वॉश, मग टोनर आणि मग मॉइश्चरायझर, ओके। मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर बाहेर जायचं असेल, उन्हात जाणार असाल, सन एक्सपोजर होणार असेल तर सनस्क्रीन, हे जे स्टेप्स आहेत हे तुम्हाला करायचे आहेत, ठीक आहे। क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग अँड सनस्क्रीन, हे 4 स्टेप्स झालेले आहेत। ड्राय स्किन, नॉर्मल स्किननी टोनर अवॉइड केला तरीही चालतं।
आता हा झाला माझा फेसचा स्किन केअर. त्याचबरोबर मी ओठांनासुद्धा लिप बाम लावून घेत आहे, म्हणजे जेव्हा आपण लिपस्टिक लावणार तेव्हा आपले लिप्स जे आहेत ते ड्राय दिसणार नाही, कारण आपण तिथेसुद्धा हायड्रेशन दिलेलं आहे. तर लिप्ससाठी मी आज जो लिप बाम यूज करत आहे तो आहे, मी हा स्विस ब्युटीचा लिप बाम यूज करत आहे. हे पण प्रॉडक्ट्स मी वापरते आहे ते सगळे टॅग केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा उघडून बघा, म्हणजे तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स इथे दिसतील. लिप्ससुद्धा आता हायड्रेट झालेले आहेत. आणि आता अजून एक गोष्ट, बऱ्याच जणांना असं वाटतं की सनस्क्रीन लावल्यानंतर आमचा मेकअप बसत नाही किंवा करता येत नाही. तर आय वूड सजेस्ट की जेव्हा तुम्ही मेकअप करणार आहात त्याच्या 10 ते 15 मिनिट आधी स्किन केअर करून घ्या आणि त्याच्यानंतर मेकअप करा, म्हणजे तुम्हाला जास्त चिपचिपसुद्धा वाटणार नाही. किंवा सनस्क्रीन वगैरे लावून झाल्यानंतर थोडा वेळ तुम्ही फॅनसमोर बसू शकता, म्हणजे तुम्हाला जर जास्त घाम येत आहे असं वाटत असेल तर ते थोडंसं कूल डाऊन होऊन जातं, त्याच्यानंतर तुम्ही मेकअप करू शकता. ठीक आहे, तर आता आपण मेकअपला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो मी यूज करणार आहे तो आहे मार्स बेस क्रीम. ठीक आहे, मार्सची ही क्रीम आहे आणि याचा शेड नंबर आहे पिंक बीम 02 हा शेड आहे. तर ह्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. प्रायमर म्हणून सुद्धा यूज करू शकता, फाउंडेशनच्या आधी लावायचं, प्रायमरसारखा सुद्धा काम करतो. त्याचबरोबर तुम्हाला जर हायलायटरसारखा लावायचं असेल तर तसं सुद्धा करू शकतो, खूप छान हायलायटिंग इफेक्ट देत आहे. तर मी काय करणार आहे, प्रायमर म्हणून यूज करणार आहे, म्हणजे थोडासा ग्लोसुद्धा येणार, प्रायमरचं सुद्धा काम होणार आणि थोडंसं स्ट्रोक क्रीम लावल्यासारखं वाटणार आहे. ठीक आहे, तर थोडंसं मी प्रायमर घेत आहे. क्वांटिटी इतकी घेतलेली आहे, जर तुम्हाला माहीत नसेल की किती घ्यायचं तर थोडंसं घ्यायचं आहे. आता ह्याला फक्त फेसवरती स्प्रेड करायचं आहे, मसाज करू नका, फक्त स्प्रेड करायचं आहे. आणि आता तुम्ही ऑलरेडी बघू शकता किती छान हा ग्लो देतो, राईट. तर बरेच जण मला माझ्या डोळ्यांच्या कलरला कॉम्प्लिमेंट करतात, पण लेट मी टेल यू की हा माझा ओरिजिनल कलर नाही आहे. मी लेन्स यूज करते मोस्टली. मला व्हिडिओ जेव्हा मी शूट करायला बसते माझ्याकडे भरपूर कलर्ड लेन्सेस आहेत जे मी यूज करत आहे, तर ते लेन्सेस मी वापरते. माझ्या डोळ्यांचा कलर ब्लॅकच आहे. ठीक आहे, तर हा जो कलर मी लावलेली आहे, हा जो लेन्सचा माझा कलर आहे तो ग्रे आहे. ॲक्वा लेन्सेस आहेत हे सगळे. तर मला ह्याच्यातला ना ग्रे कलर पण आवडतो, मिंट ग्रीन म्हणून एक येतो तो सुद्धा खूप छान दिसतो. तर हे 2 शेड स्पेसिफिकली माझ्याकडे 2च शेड मी वापरत असते, ग्रे आणि ग्रीन. ठीक आहे, तर तुम्हाला सुद्धा कलर्ड लेन्सेस आवडत असतील तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. ओके, तर आता आपला प्रायमर झालेला आहे, फक्त स्प्रेड केलेला आहे, मसाज नाही करायचा आहे, पसरून घ्यायचं आहे सगळीकडे. ओके, सेकंड प्रॉडक्ट बेस करायचा आहे आपल्याला. आता बेस करण्यासाठी भरपूर प्रॉडक्ट्स असतात. ठीक आहे, BB क्रीम असते, CC क्रीम असते, फाउंडेशन असते, मूस क्रीम असते, जे पण तुम्हाला आवडतं ते तुम्ही वापरू शकता. डिपेंड की तुम्हाला मेकअप कशासाठी करायचं आहे. जर कोणत्या इव्हेंटसाठी करायचं आहे, छान तयार व्हायचं आहे तर तुम्ही फाउंडेशन वापरू शकता. जर अगदी लाईट वेट मेकअप कॉलेजला चालली आहे मी किंवा ऑफिसला चालली आहे तर अगदी BB क्रीम CC क्रीम जरी वापरला तरीही चालतं. आज आपण हिवाळ्याचा मेकअप करत आहे त्यामुळं मला थोडासा लाईट वेट असा बेस करायचा आहे, पण फाउंडेशनसारखा इफेक्टसुद्धा हवा आहे. तर त्याच्यासाठी काय वापरायचं आहे, मूस क्रीम वापरत आहे. तर मी ही लॅक्मेची मूस क्रीम वापरते आहे आणि याचा शेड नंबर आहे 01 क्लासिक आयवरी हा शेड आहे. आणि मला याची बॉटल खूप आवडते, किती क्यूट ही बॉटल आहे, मला खूप आवडते. आणि हा खूप लाईटवेट आहे, चेहऱ्यावरती काही लावलं नाही असं वाटतं आणि फिनिश ह्याचं खूप चांगलं आहे, कव्हरेजसुद्धा खूप छान आहे. तर मी वापरते. आणि मूस पावडर म्हणजे नेमकं काय असतं तर हे फेटलेलंच फाउंडेशन असतं. आपलं जे रेग्युलर फाउंडेशन आहे त्याला फेटून हे मूस क्रीम झालेलं असतं, त्यामुळे हे खूप लाईट वेट असतं. ठीक आहे, आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी हलवलं तरी हे आत क्रीम हलत आहे असेची कन्सिस्टन्सी असते. तर ह्याला मी काय करत आहे, थोडंसं घेत आहे आणि डॉट्समध्ये लावायचं आहे फेसवरती. नेकला विसरायचं नाही, जे पण प्रॉडक्ट तुम्ही बेस करण्यासाठी फेसला वापरता ते नेकला लावायला अजिबात विसरायचं नाही. त्याचबरोबर कानालासुद्धा विसरायचं नाही. आता प्रॉडक्ट मिनिमम वापरा, म्हणजे तुम्हाला जास्त ब्लेंडिंगमध्ये डोकं लावण्याची गरज नाही आहे. खूप हलक्या हाताने तुम्ही ब्लेंड करू शकता. आणि मूस क्रीम तर आहे ना, ती खूप सिम्पल आणि खूप हाताने इझिली ब्लेंड होऊन जाते. ह्याला ब्युटी ब्लेंडरची पण गरज पडत नाही, ब्रशची सुद्धा गरज पडत नाही. तर तुम्ही ह्याला हाताने स्प्रेड करू शकता.
बरेच जण मला ब्रशचे रेकमेंडेशनसुद्धा विचारतात. तर ब्रशमध्ये ना मी करंटली जो वापरत आहे तो ना मार्सचा सेट आहे ब्रशचा. त्याच्यामध्ये तुम्हाला फेसचे पण ब्रशेस मिळतात आणि आय मेकअप करण्याचे पण ब्रशेस मिळतात. मला खूप आवडतो. खूप ब्रशेससुद्धा खूप सॉफ्ट आहेत आणि खूप मस्त आहेत. 850 किंवा 800पर्यंत आहेत ते ब्रशेस. तर तुम्हाला जर चांगले ब्रशेस हवे असतील तर मार्सचा जो ब्रश आहे ते तुम्ही वापरू शकता. हवं तर मी ते सुद्धा प्रोडक्ट पॅक करते. हातानेच ब्लेंड झालेला आहे. काहीच जास्त मेहनत लागली नाही आहे. फक्त आपण त्याला पसरवला आणि तो खूप इझिली ब्लेंडसुद्धा झालेला आहे. आता बेसमध्ये नेक्स्ट प्रॉडक्ट मी काय वापरणार आहे, कन्सिलर. कन्सिलर कुठं कुठे वापरायचं असतं, डोळ्यांच्या खाली डार्कनेस असतं, डार्क सर्कल्स ज्याला आपण म्हणतो, डार्क सर्कल्सना कवर करण्यासाठी कन्सिलर वापरतो. डार्क स्पॉट आला असेल, पिंपल असेल चेहऱ्यावरती, डिस्कलरेशन असेल तर कन्सिलर खूप छान काम करतो. तर म्हणून काय वापरणार आहे मी आज, हा स्विस ब्युटीचा कन्सिलर मी वापरत आहे. ठीक आहे, बजेटमधला आहे आणि कव्हरेज खूप भारी आहे. त्यामुळे जर तुम्हाला बजेटमध्ये एक चांगला कन्सिलर हवा असेल तर स्विस ब्युटी एक खूप चांगला ऑप्शन आहे. बरेच दिवस मी याला यूज केलेली आहे आणि आता लिटरली तुम्ही बघू शकता हा संपायला आलेला आहे. ठीक आहे, फक्त आता कन्सिलर वापरताना कमी प्रॉडक्ट वापरायचं आहे, जास्त वापरायचं नाही. कमी वापरायचं आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं म्हणजे तो छान दिसतो आणि मेकअप केकही दिसणार नाही. कुठं लावायचं, अंडर आईज, डोळ्यांच्या खाली 1 डॉट कॉर्नरमध्ये दिलेला आहे, 1 डॉट बाहेर दिलेला आहे. सेम इकडे सुद्धा. ठीक आहे, डोळ्यांच्या वरतीसुद्धा डिस्कलरेशन असतं. आता तुम्ही बघू शकता क्लिअरली विजिबल आहे. इथं वेगळं कलर दिसत आहे, इथे वेगळं दिसत आहे. तर 1 डॉट मी इथे सुद्धा देत आहे. आता मला तुम्ही बघू शकता इथं थोडंसं एक पिंपल येऊन गेलेलं आहे. तर ह्यालासुद्धा मी काय करणार आहे, कवर करणार आहे. प्लस बऱ्याच जणांना लिप्सच्या बाजूला, नाकाच्या बाजूला डिस्कलरेशन असतं, तर तिथंसुद्धा 1 डॉट लावायचा आहे. ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी हा कन्सिलर ब्रश वापरत आहे, जो मी मार्सचा मगाशी सांगितले तो. हा मार्सचा ब्रश आहे, कन्सिलर ब्रश आहे. ठीक आहे, तिथल्या तिथं त्याला ब्लेंड करायचं आहे. जर ब्रश वापरायचं नसेल तर ब्युटी ब्लेंडर, रेग्युलर ब्युटी ब्लेंडर जे दुकानात मिळतात ते सुद्धा चालतं. असं नाही की मला ब्रँडेडच घ्यायचं आहे, ते सुद्धा खूप छान काम करतात. तर अदर मी सुद्धा रेग्युलरच ब्युटी ब्लेंडर वापरत आहे, तर ते सुद्धा खूप छान काम करतात. ते तुम्ही वापरू शकता. किंवा जर ब्रश असेल तर ब्रश वापरू शकता. क्रीम प्रॉडक्ट्स आपण वापरलेले आहेत, फाउंडेशन, कन्सिलर हे वापरलेलं आहे. आता मी काय करणार आहे, ह्याला थोडंसं सेट करणार आहे, म्हणजे मॅट लुक करणार आहे. आता जसं हे शाईन आहे स्किनवरती, बरोबर आहे, तर थोड्या वेळानं जर मला घाम आला ना तर खूप जास्त मला स्वेटी फील होणार आणि चेहऱ्यावरती असं वाटतं की मेकअप निघून जाणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, त्याला सेट करायचं आहे, मेकअपला सेट करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मेकअपला सेट करायचं म्हणजे हे जे शाईन आहे ते निघून जातं आणि मॅट होऊन जातं. त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, सेटिंग पावडर यूज करतो. आणि मी आज यूज करणार आहे मार्सची ही सेटिंग पावडर मी यूज करत आहे. आणि ह्याचा शेड आहे ब्राईटनिंग, हा शेड आहे. ठीक आहे, तर हा यूज करायचा आणि मेकअपला सेट करून घ्यायचं. जिथं जिथं कन्सिलर लावलं आहे तिथं तर आधी सेट करायचं, नाहीतर मेकअप जो आहे ना तो फाईन लाईन्सच्या मध्ये जाऊन बसतो आणि ते लाईन्स असे मेकअपचे दिसतात. त्यामुळं मेकअपला आधी सेट करायचं. आता तुम्ही बघू शकता मी एका साईडला सेट केलेला आहे, एका साईडला सेट नाही केलं. जर इकडं तुम्ही बघितला तर ह्याचा फिनिश हा मॅट आहे आणि इकडे तुम्ही बघितला तर इथं शाईन आहे. का? कारण आपण फक्त इकडे लूज पावडर वापरलेला आहे, त्यामुळं हा मॅट लुक झालेला आहे. आणि इकडे वापरला नाही आहे त्यामुळं हा शाईन आहे अजून. तर ह्याला आपण मॅट करणार आहे.
आणि लूज पावडर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा वापरू शकता. कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंसं कव्हरेज असतं, लूज पावडरमध्ये कव्हरेज नसतं. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला बेस अजून हेवी करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे मी कॉम्पॅक्ट पावडर अवॉइड करत आहे आणि लूज पावडर यूज केलेली आहे. जर तुम्हाला फक्त कॉम्पॅक्ट पावडर वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता, पण त्याच्या आधी थोडंसं बेस क्रीम, जसं आपण मार्सची ही बेस क्रीम वापरली ती वापरा, म्हणजे जास्त पावडरी किंवा जास्त ड्राय असं तुम्हाला नाही वाटणार. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, ब्लश यूज करणार आहे. मला कॉन्टोरिंग करण्याची सध्या गरज वाटत नाही आहे आणि कॉन्टोरिंग सगळं करत बसलं तर मेकअप आपल्याला हेवी दिसतो. ठीक आहे, आणि खास अशी कॉन्टोरिंगची गरज नाही आहे, कारण खूप जास्त असं जॉ लाईनला डबल चिन दिसत आहे किंवा खूप जास्त मला चबी चिक्स आहेत असं नाही आहे. त्यामुळे मी काय करत आहे, कॉन्टोरिंग मी अवॉइड करत आहे. मी ब्लश यूज करणार आहे, कारण थंडीमध्ये ना असे छान गुलाबी गुलाबी गाल असतात ना, खूप मस्त दिसतात. त्यामुळे ब्लश हे लावायचं, म्हणजे ब्लश हे मी विंटर मेकअपमध्ये इन्क्लूड करतेच, कारण खूप सुंदर दिसतं हिवाळ्यामध्ये. तर त्याच्यासाठी मी हा क्रीम ब्लश यूज करत आहे. स्विस ब्युटीचा हा क्रीम ब्लश आहे आणि ह्याच्यातले जे दुसरे शेड्स आहेत ना ते सुद्धा खूप सुंदर आहेत. तर हा शेड मी यूज करत आहे आणि प्लस हा शिया बटर इन्क्लूड विथ शिया बटर आहे, त्यामुळं खूप जास्त हायड्रेटिंग दिसतो. जर तुम्ही पावडर ब्लश वापरला तर थोडंसं पावडरी दिसतं. ठीक आहे, म्हणजे ड्राय वाटतं. पण जर तुम्ही एक क्रीम ब्लश वापरला तर ते हायड्रेटिंग दिसतं, खूप जास्त सॉफ्ट अशी स्किन दिसते. तर मी काय करणार आहे, थोडंसं घेत आहे, हाताच्या मागे घेतलेलं आहे, कारण जर डायरेक्टली फेसवरती लावलं आणि जास्त आलं तर मग परत त्याला ब्लेंड करणं हे अवघड होऊन जातं. त्यामुळे थोडंसं घेतलेलं आहे आणि फक्त इथे ठीक आहे. आता ह्याला असंच ठेवायचं नाही आहे, ह्याला ब्लेंड करायचं आहे. त्याच्यासाठी मी एक ब्लशचा ब्रश घेतलेला आहे आणि ह्याला फक्त मी ब्लेंड करत आहे. वरच्या दिशेनं जायचं, खालच्या साईडला मी ब्लेंड करायचं. आता याचं पिगमेंट तुम्ही बघू शकता, फक्त एकच ड्रॉप लावला होता पण तरीही किती छान आणि पिगमेंटेड दिसत आहे. तर ह्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं, नाही तर उगाचच जास्त गुलाबी करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, नॅचरल दिसायला पाहिजे आपण, नाही तर ते शाळेच्या गॅदरिंगमध्ये कसं आपली मम्मी इथं गोल आणि इथं गोल गुलाबी लावायचे तसं करायचं नाही आहे. ब्लेंड करायचं व्यवस्थित, म्हणजे तो छान दिसतो. आता थोडंसं जे राहिलेलं आहे फक्त मी डोळ्यांच्या वरती असं थोडं स्प्रेड करत आहे. आता अजून एक हॅक तुम्हाला आता सांगते. आता आपण ब्लश लावलेला आहे, पण स्लाइटली हा थोडासा जास्त वाटत आहे. कॅमेरासमोर इतका नाही, पण जर तुम्ही नॅचरल लाईटमध्ये गेलात तर खूप जास्त पिंक वाटणार. त्याच्यासाठी काय करायचं, किंवा चुकून जर तुमच्याकडून ब्लश जास्त लागलं तर काय करायचं, परत एकदा लूज पावडर घ्यायचं आहे थोडंसं आणि थोडंसं ह्याच्यावरती डार्क करायचं, म्हणजे ह्याचा ॲपिअरन्स जो आहे तो थोडासा कमी होतो. लूज पावडर घ्या, किंवा जर तुमच्याकडे कॉम्पॅक्ट तुम्ही यूज केला असाल तर कॉम्पॅक्ट वापरला तरीही चालतो. आता बघू शकता छान आणि मस्त पिंक वाटत आहे, लाईट कलरमध्ये पण छान वाटत आहे. आता फेस मेकअपमध्ये लास्ट प्रॉडक्ट मी वापरणार आहे हायलायटर. हायलायटरमध्ये पण मी पावडर हायलायटर नाही वापरणार, कारण खूप चंकी दिसतं, थंडीमध्ये नाही चांगलं वाटत. तर मी काय करणार आहे, एक खूप छान हायलायटर तुम्हाला सजेस्ट करते, अगदी बजेटमधला पण लय भारी, म्हणजे मी डेली वेअरमध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळा हे वापरलेलं आहे. तर हा बेला वोस्टेचा स्टिक हायलायटर आणि हा शेड नंबर आहे 05 डिवा हा शेड आहे. आणि ह्याच्यामधले दुसरे जे शेड्स आहेत ते सुद्धा खूप छान आहेत बरं का. पिंक शेड आहे, गोल्डन शेड आहे, तर हा थोडासा व्हाईटिशमध्ये असा हा शेड आहे. ठीक आहे, तर नॅचरल दिसतो, हायलायटर लावला असं वाटत नाही, स्किनच तुमची ग्लो करते की काय असं वाटतं. ठीक आहे, तर हा काय करायचं, स्टिक हायलायटर घ्यायचा आहे आणि बजेटमध्ये तर इतका स्वस्त आहे की खूप मस्त वाटतं. इथं फक्त जे आपला हाड आहे त्याच्यावरती हा फिरवायचा. आता ह्याला फिंगरनं ब्लेंड करायचं.
आता मी काय करणार आहे, आयब्रोजना माझ्या सेट करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा शेप माय ब्रोज पॅलेट यूज करत आहे. शेड नंबर आहे 01. तर ह्याच्यामध्ये आता खूप जुना झाला आहे, त्यामुळे प्लीज याचं जे पॅकेजिंग आहे ते थोडं तुटलेलं आहे. पण याच्यामध्ये ब्लॅक, ग्रे, ब्राऊन मिळतं. त्याचबरोबर वॅक्ससुद्धा मिळतं, आयब्रो वॅक्स, आयब्रो जेल काय पण म्हणा ते मिळतं. तर आणि ह्याच्याबरोबर ब्रशसुद्धा असतो. ठीक आहे, तर त्याच्यानं तुम्ही तुमचे आयब्रोज बनवू शकता. मल्टीपर्पज प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला ब्लॅक आय शॅडो नसेल तर ह्यातला तुम्ही पावडर म्हणून ॲज अ ब्लॅक आय शॅडोसुद्धा यूज करू शकता. त्यामुळे मला हा खूप आवडतो. तर आता ह्यातला ब्रश तर माझा हरवलेला आहे, त्यामुळं मी हा मार्सचा माझा जो आयब्रो ब्रश आहे तो यूज करत आहे. शेड मी ग्रे यूज करणार आहे. ठीक आहे, थोडंसं ग्रे शेड घेतलेली आहे, थोडंसं जेलमध्ये डिप करत आहे. आणि ह्याला फक्त जिथं जिथं मला वाटतं की स्पार्क्स एरिया आहेत तिथं फक्त ह्याला भरायचं आहे. आणि जो तुमच्या आयब्रोचा कलर आहे तोच लावायचा. प्रत्येकाचा आयब्रो कलर हा ब्लॅक नसतो, त्यामुळे ब्लॅक लावण्याची अशी काही गरज नाही आहे. जर ब्लॅक असतील तर नक्की ब्लॅकच लावा. पण जर थोडेसे लाईट कलर असेल तर ग्रे तुम्ही वापरू शकता किंवा ब्राऊन वापरू शकता. आणि मिक्स अँड मॅच करून सुद्धा वापरू शकता. आयब्रोजला फिल करण्यासाठी हा अँगल ब्रश असतो. ठीक आहे, असा ब्रश असतो. त्याच्यानं काय करायचं, हा जो टोक आहे तो असा इथं दाखवते तुम्हाला, म्हणजे हा असा वापरायचा आहे आणि त्याला फक्त फिल करायचं आहे. उलटा नाही असा नाही वापरायचा. हे आपण यूज असं करत आहे, हे असं वापरलं तर ते व्यवस्थित होणार नाही आहे. त्यामुळे हा ब्रश असा आणि त्याला व्यवस्थित असं फिल करायचं आहे. आता थंडीमध्ये मी हेवी आय मेकअप करायला अवॉइड करते. तर मी काय करणार आहे, फक्त लायनर यूज करणार आहे आणि मस्कारा यूज करणार आहे. कारण विंटर्समध्ये खूप छान दिसतं, डोळ्यांवरती जास्त काही वापरलेलं नाही आहे. आता मगाशी आपण जो आपला ब्लश होता तोच मी थोडासा लाईटली लावलेली आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लाईट ब्राऊन शेडसुद्धा वापरू शकता. खूप छान सिम्पल पण दिसायला खूप छान दिसतं. तर आता मी थोडासा बेसमध्ये पिंक झोम आपण मगाशी ब्लश वापरला तर तो वापरलेला आहे. त्यामुळे आता मी काय करणार आहे, फक्त एक आयलायनर यूज करणार आहे. आयलायनरमध्ये मला जो करंटली खूप आवडतो तो आहे हा के ब्युटीचा आयलायनर आहे. खूप मस्त आहे आणि प्लस हा खूप लॉंग लास्टिंगसुद्धा आहे. तर आयलायनर लावणार आहे. आता जर तुम्हाला आयलायनर लावता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती एक खूप छान असा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आयलायनर कसं लावायचं हे मी शिकवलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बघू शकता. खूप डिटेलमध्ये मी सांगितलेली आहे, तर तो बघा जर तुम्हाला येत नसेल तर. तर आता मी लायनर लावत आहे. आता लायनर आपलं लावून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी काय यूज करणार आहे, मस्कारा. मस्कारासाठी मी हा मेबेलिनचा हायपकल मस्कारा यूज करत आहे. बजेटमध्ये खूप चांगला आहे, वॉटरप्रूफसुद्धा आहे. तर ठीक आहे, तर आता ह्याचे लेयर्स तुम्हाला एक लावायचं असेल सिंगल लावा, डबल लावायचं असेल तरी डबल लावू शकता, काही हरकत नाही आहे. डेली वेअरमध्ये नुसतं सिंगल लेअर लावलं तरीही चालतं आणि जर फंक्शन वगैरे असेल तर 2 लेअर लावलं तरी चालतं. सो यू कॅन सी की फक्त मस्कारामुळे किती छान फरक पडतो. इकडे लॅशेस खूप छान असे उचललेले दिसत आहेत आणि इकडे लॅशेस अजून दिसत नाही आहेत. ठीक आहे, तर मस्काराने खूप फरक पडतो. आता लास्ट स्टेप आहे लिपस्टिक, आणि लिपस्टिकमध्ये मी थोडासा आज ब्राऊन शेड वापरणार आहे कारण माझा आउटफिट टॉप थोडासा ब्राऊनमध्ये आहे. आणि ब्राऊनमध्ये तुम्ही न्यूड शेडसुद्धा वापरू शकता. लिपस्टिकमध्ये काहीही रिस्ट्रिक्शन नाही आहे, तुम्हाला कोणता हवा तुम्ही वापरू शकता. फक्त खूप जास्त दिवसाच्या टायमिंगमध्ये ब्राईट आणि भडक कलर असे न वापरता थोडेसे न्यूड कलर वापरले तरीही चालतं. तर मी आज कोणता लिपस्टिक वापरणार आहे, स्विस ब्युटीची ही क्रेयॉन लिपस्टिक वापरणार आहे. तर शेड नंबर आहे 22 कॉफी हा शेड आहे. ठीक आहे,
आता तुम्ही बघू शकता खूप छान असा हा लिप्स शेड आहे। आता जर तुम्हाला ग्लॉसी लिपस्टिक्स आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यावरती ग्लॉस ॲड करू शकता। तर माझ्याकडे ना एक ऑप्शन आहे, तर जो ग्लॉस आहे तो ट्रान्सपरंट ग्लॉस आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही लिपस्टिकवरती लावला, ज्या पण कलरचं तुम्हाला लिपस्टिक ग्लॉस लिपस्टिक करायचं आहे ती लिपस्टिक लावायची आणि त्याच्यावरती तो ग्लॉस ॲड करायचा, म्हणजे खूप छान अशी ग्लॉसी लिपस्टिक्स असतात। तर तुम्हाला हवा असेल तर मॅटसुद्धा ठेवू शकता, पण मला आज थोडंसं ग्लॉसी लिप्स काढायची इच्छा होत आहे, त्यामुळे ग्लॉस वापरणार आहे। तर आता हा लिप ग्लॉस मी यूज करणार आहे। स्विस ब्युटी लिप ग्लॉस आहे, ट्रान्सपरंट आहे, पण ह्याच्यामध्ये थोडासा लिपस्टिकचा कलर मिक्स झाला की तो कलर इथे दिसतो, त्यामुळे इट्स ओके। तर हा ग्लॉस मी यूज करत आहे। सो मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक? चांगला वाटतोय ना? खूप छान ग्लोईंग असा लुक वाटत आहे। तर आता हा मी वेस्टर्न टॉपवरती केलेली आहे, पण आता सेम मेकअप तुम्ही इंडियन वेअरवरती सुद्धा करू शकता। सेम थिंग करायचं आहे, फक्त याच्यावरती जर ट्रेडिशनल आउटफिट आणि ट्रेडिशनल ज्वेलरी जर तुम्ही घातला तर खूप छान असा इंडियन मेकअप लुकसुद्धा होतो, जे तुम्ही थंडीमधल्या जे फंक्शन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान कॅरी करू शकता। दिसायला इतकं छान दिसतं। टू बी व्हेरी फ्रँक, हा खूप जास्त ग्लोईंग आणि खूप जास्त असा फ्रेश मेकअप लुक आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या थंडीमध्ये। आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मेकअप कसा करायचा हे कळलं असेल, त्यामुळे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटची नावं आहेत ते मी घेणार आहेत, भरपूर सारी नावं आहेत। सो आजच्या व्हिडिओमध्ये जी नावं आहेत ती ॲक्च्युली भरपूरच आहेत, पण मला असं वाटत आहे की भरपूर सारे नेम्स मिससुद्धा झालेले आहेत, कारण कमेंट्स खूप जास्त होते, पण मला जितके पॉसिबल होते ते सगळे नाव मी नोट डाऊन करून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये जर तुमचं नाव राहिलं असेल तर आय एम रिअली सॉरी, प्लीज परत एकदा कमेंट करा आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो नाव नक्की घेणार आहे। सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं होतं, ते आहेत थँक्यू सो मच मानसी मांजरेकर, सुषमा तिलक, वैशाली सोनावणे, मंजिरी शिर्के, अनुराधा माळी, रेखा नेवालकर, माही लोणकर, हर्षा, थँक्यू सो मच आयेशा पाटील, विनया सकपाल, वनिता रेणुशे, अरुणा नेंबडे, सोनाली कंगाने, जानवी पाटील, वंदना राणे, प्रियंका अमीन भाभी, स्वीटी शिरढोणे, वंदना कुलकर्णी, अनिता डोंगरे, थँक्यू सो मच प्रज्वला वसावे, विमला, योगिता लोखंडे, पूजा जाधव, नंदिनी जाधव, सुरेखा पथरीकर, दीपा सावंत, मिनल जाधव, भक्ती लिंगायत, मानसी तरकसे, मोनिका मगर आणि थँक्यू सो मच योगिता मिसळ। गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल, आय लव्ह यू ऑल। आणि अजून एक गोष्ट गाईज, मला ज्याच्यासाठी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे ते म्हणजे मागच्या लास्ट 2 व्हिडिओजवरती जे प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि नक्कीच तुम्ही आय होप तुम्हाला तो व्हिडिओ खूप हेल्पफुल होता, कारण बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं की प्रणती हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होता। फक्त त्याच्यामध्ये एकच होतं की मी वय जास्त असलेल्यांच्यावरती मेकअप कसा करायचा हे दाखवलं होतं, पण राईट नाव माझ्याकडे असं कोण नव्हतं ज्याच्यावरती मी मेकअप करू शकते, त्यामुळे त्याच्यामध्ये मी कोणालाही ॲज अ मॉडेल घेतले नव्हते, पण लवकरात लवकर आपण ते सुद्धा करूया। पण तो जो व्हिडिओ आहे तो बघून बऱ्याच जणांना अंदाज आला असेल की मेकअप कसा करायचा असतं जर तुमचं वय जास्त असेल, आणि प्लस विंटर स्किन केअर टिप्ससुद्धा खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला, त्याच्यासाठी थँक्यू सो मच। आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।